ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला देखील 8 प्रमुख मागण्या त्यांच्या योजना ज्या आहेत त्या मिळणार आहेत। त्या संदर्भातला GR देखील आलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आमदार प्रसाद लाड आहेत। प्रसादजी, खरं तर आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर आपण सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, समन्वय साधण्याचा प्रयत्न करतायत। अखेर 8 मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या मान्य होताना बघायला मिळत आहे। त्याचा फायदा त्यांना शिक्षणामध्ये होताना बघायला मिळणार आहे। काय एकूण म्हणणं आहे? एकंदरीत आपण पाहिलं तर ह्या 8 मागण्यांच्या व्यतिरिक्त देखील 2-3 मागण्या अजून त्यांच्या मान्य झाल्या, ज्यामध्ये ज्या मुलांचं बलिदान झालं, ज्या कुटुंबाचं, त्यांना सरकारी मदत देण्याचं आश्वासन होतं ते देखील पूर्ण केलं गेलं। त्या व्यतिरिक्त आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले होते त्या 962 गुन्ह्यापैकी 904 गुन्हे मागे घेण्याचं काम केलं गेलं। ज्यांच्या घरामध्ये लोक चे बलिदान गेली होती, किंबहुना शहीद झाली होती, त्यांच्या घरातल्या मुलांना नोकरी देण्याचं आश्वासन होतं ते देखील पूर्ण केलं गेलं। आणि त्या व्यतिरिक्त शैक्षणिक ज्या 8 मागण्या होत्या त्या देखील पूर्ण केल्या गेल्या। त्या व्यतिरिक्त जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय होता, ज्या ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये दिवंडी पेटवणं असं, ग्रामपंचायतीला यादी लावणं असं, जवळजवळ 52 लाख नोंदी ज्या मिळाल्या शिंदे समितीला त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं असो, त्याची यादी जरांगे पाटील साहेबांना देण्याचं काम असो, गावागावामध्ये अवेअरनेस निर्माण करून त्याची एक SOP तयार करण्याचं काम असो, या सर्व गोष्टी माननीय विखे पाटील साहेबांच्या समितीच्या नेतृत्वाखाली या केल्या गेल्या, ज्याच्या मागे माननीय देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठी भूमिका बजावली। एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यामध्ये सहकार्य केलं। आणि मला वाटतं की एकंदरीत ज्या काही मागण्या होत्या त्यापैकी आता 1-2 मागण्या ज्या सोडल्या, ज्या न्यायप्रविष्ट आहेत, तर सर्वच मागण्या जवळजवळ मान्य केल्या गेल्या। इतक्या वर्षांपासून खरं तर या संदर्भात सातत्यानं मागणी केली जात होती। आता मागण्या देखील पूर्ण होत आहेत, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देखील होताना बघायला मिळणार आहे। मात्र तरी सुद्धा आणखीन बऱ्याचशा गोष्टी किंवा सरसकट सगळ्यांना ओबीसी देण्यात यावं या एकूणच शब्दांवरून सध्या राजकीय कल्लोळ माजताना बघायला मिळतोय का? नाही, मला वाटतं की हैदराबाद गॅझेटचा प्रश्न होता, तो हैदराबाद गॅझेटचा प्रश्न आता सुटलाय। सातारा दौंड गॅझेटच्या बाबतीतली त्यांची जी मागणी आहे, ज्या बाबतीत आम्ही ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलंय, ज्या बाबतीत आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांना त्या बाबतीत सूचित देखील केलं होतं। कारण सातारा गॅझेट लागू केल्यानंतर हैदराबाद गॅझेटला जे आव्हान केलं गेलंय काही लोकांकडनं, त्याला कुठे चॅलेंज व्हायला नको, हा त्याच्या मागची भूमिका होती। त्याच्यामुळे मला वाटतं की अशा फार काही मागण्या आता राहिलेल्या नाही आहेत। आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये कुणबी मराठा आधीच ओबीसी आहेत। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे तिथे अनेक लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे। औंध गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू झाल्यानंतर तो देखील फायदा इतरांना होणार आहे। आणि हैदराबाद गॅझेटचा देखील फायदा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात होणार आहे। कोकणामध्ये कुणबी मराठा वेगळा आहे, मराठा कुणबी वेगळा आहे। आणि त्याच्यामध्ये इव्हन मनोजदादा जरांगे पाटलांचं आणि इतर मराठा समाजाच्या नेतृत्वाचं तेच म्हणणं होतं की आम्ही कोणाला कंपल्शन करत नाहीये, ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं त्यांनी घेऊ नये। त्यामुळे मला वाटतं आता फार असे प्रश्न काही उरले नाहीत। सर्वात मोठा प्रश्न होता जो विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा, स्कॉलरशिपचा, हॉस्टेलचा, नोकरीचा, व्यवसायाच्या लोनच्या परताव्याचा आणि शिष्यवृत्तीचा, ज्या पूर्णपणे माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या सरकारने तो पूर्ण केलाय। त्यामुळे मला वाटतं की समाजामध्ये एक चांगली आनंदाची भावना आहे। जवळजवळ आतापर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी याच्यामध्ये एक पुलाची भूमिका केली, मध्यस्थाची भूमिका केली, हजारो मेसेज मला लोकांनी अभिनंदनाचे केले। देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं। त्यामुळे मला वाटतं की आता काही फार गोष्टी राहिल्या नाही आहेत। आणि ज्या काही राहिल्या पण असतील तर मी त्या मध्यस्थीच्या भूमिकेतून त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन। म्हणजे सर, एकूणच समन्वयाच्या भूमिकेमुळे कुठेतरी हे सगळं साध्य झालं असं म्हणू शकतो? आणि निश्चितपणे बघा, कुठलाही विषय हा मार्गाने सुटत असतो, समन्वय हा त्याच्यामध्ये पर्याय असतो। एखाद्या माणसाचा गैरसमज दूर करून त्याचा गैरसमज जर दूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर कधीच भांडणं किंवा युद्ध होऊ शकत नाही। आणि हे महाभारतात देखील श्रीकृष्णाने सांगितले, जी गोष्ट चर्चेने सुटू शकते ती युद्धाने सुटू शकत नाही। आणि तीच भूमिका मी घेतली आणि त्याच भूमिकेतून मी मनोजदादा जरांगे पाटलांना भेटलो। अनेक वेळा मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेण्याचं काम देखील मी केलं। त्यामुळे माझ्या मते त्यांच्या मनातले जे गैरसमज होते ते आता दूर झाले। त्यामुळे काल अनेक वेळा त्यांनी देवेंद्रजींचं अभिनंदन देखील केलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली, वैयक्तिक त्यांनी एका व्हिडिओमध्ये देवेंद्रजींचं अभिनंदन केलं, माझं देखील त्यांनी अभिनंदन केलं, विखे पाटलांचं केलं। त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यात देखील दादांना अशा कुठल्या प्रश्न वाटत असेल की जे सरकार दरबारी आम्हाला तिथे न्याय मिळणार नाही, तर त्यांनी माझ्याशी चर्चा केली तर निश्चितपणे ते सरकार दरबारी घेऊन जाण्याचं, विखे पाटलाशी चर्चा केली तर ते समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम ते पूर्णत्वाकडे न्यायचं काम करतील।
आता एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आणखीन एक प्रकरण सध्या बघायला मिळतंय ते म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेलं आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. युथ पूर्ण उतरलेलं बघायला मिळतंय. त्याच्यामुळे एकूणच काय सांगाल? मला वाटतं की असे किती येतात किती जातात, त्याच्यामुळे हे आताचं आलेलं थोडंसं छोटंसं हवेचं वादळ आहे. हे कुठे पाण्यात विरघळून जाईल कळणार नाही आणि काही त्या गोष्टीला अर्थ नाहीये. वेळ येईल तेव्हा वेळेला उत्तर आम्ही देऊ. पण इथले महाराष्ट्राचे राजकारणी कुठेतरी एकूणच या सगळ्या प्रकरणाला रिॲक्शन देताना म्हणतायत, जसं संजय राऊत म्हणालेत की त्यांना हलक्यात घेऊ नका, ती आपली जनरेशन नेक्स्ट आहे. काय आहे, संजय राऊत हा काय बोलेल आणि काय नाही बोलेल. आता सध्या उद्धव ठाकरेकडे त्याला काम राहिलं नाही, त्यामुळे आता कदाचित दिपके साहेबांचा जर तो PRO किंवा स्पोक्सपर्सन झाला तर त्याच्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. जो ती व्यक्ती स्वतःचं काम करत असतो, ज्याच्या ज्याच्या भावना या लोकशाहीमध्ये जनतेसमोर मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये ज्याला ज्याला स्वतःचे अधिकार, स्वतःची मतं लोकांसमोर ठेवायचा अधिकार आहे, ते लोक ठेवत आहेत. कोणी किती करावं, किती त्याला मनावर घ्यावं, कोणी त्याच्यामध्ये जावं, हे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. मला वाटतं की आजच्या तारखेला मराठा समाजाचे सोडवलेले प्रश्न हे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांचं, त्यांच्या सरकारचं, एकनाथ शिंदेंचं, विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनोजदादा जरांगे पाटलांचं समाधान झालं असेल असं मी समाधान व्यक्त करतो. एकूणच आता जसं तुम्ही म्हणालात की आता मराठा आरक्षणासंदर्भातलं खरं तर हे जे कन्फ्युजन होतं हे कुठेतरी दूर झालेलं आहे, पण तरुणाईच्या मनामध्ये आणखीन काही संभ्रम असतील तर त्या संदर्भात पुढचं पाऊल कसं असेल तुमचं? संभ्रम कळले तर त्याला मार्ग निघेल ना. तरुणाईच्या मनामध्ये जर संभ्रम असतील तर ते संभ्रम समोर आले तर त्याच्यामध्ये निश्चित मार्ग निघेल. रोज संध्याकाळी आम्ही इथे बसलेलो असतो, आमचे आमदार बसलेले असतात, लोक असतात, आमच्याशी चर्चा करतात. प्रत्येकाचं समाधान करणं हेच आमचं काम आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये जे आम्हाला जे स्थान दिलं गेलं आहे ते लोकांच्या समाधान करण्यासाठीच दिले. आणि जर आम्ही लोकांचं समाधान करू शकलो नसतो तर सातत्याने सत्तेत आलो नसतो. त्यामुळे दिल्लीतली सत्ता, राज्यातली सत्ता, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही यशस्वीपणे जनतेचे प्रश्न सोडवू शकलो. जनतेच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शकलो. सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, बेरोजगार, तरुण, तरुणी आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जे कोणी केलं असेल तर ते राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारने केलं. एक असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, जसं आपण म्हणालात की प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं यश हे भाजपला बघायला मिळालेलं आहे. नुकत्याच विधान परिषदा निवडणुका ज्या आपल्याला बघायला मिळाल्या त्या ठिकाणी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं म्हणून उमेदवारांनी अर्ज मागे घेतले का? कोकणात पण बाजी मारलीत कारण अर्ज बाळमाने यांनी मागे घेतलेला बघायला मिळाला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची गोष्ट झाली. जे स्वतःच्या घराला टिकवू शकत नाहीत त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं? त्यांच्याच नेत्यांना, त्यांच्या उमेदवाराला जर त्यांच्याबद्दल विश्वास नसेल, आत्मविश्वास नसेल, नेतृत्वाबद्दल आदर नसेल, नेतृत्वाबद्दल प्रेम नसेल, नेतृत्व काय करणार आहे? नेतृत्व स्वतः दिशाहीन आहे. म्हणजे आता दिशाहीन कोण आहे? उद्धव ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत का, प्रियंका गांधी आहेत का, आणि कोण आहेत का, वडेट्टीवार आहेत का, पवार साहेबांकडनं कोण आहेत हे मी सांगायची गरज नाही. त्यामुळे त्यांच्यातलं समन्वय नाही. बाळमानेंच्या तुम्ही स्टेटमेंट वाचा, ज्यांनी ठाण्यामध्ये माघार घेतली त्याची स्टेटमेंट वाचा, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माघार घेतली त्याचं स्टेटमेंट वाचा, चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जे वडेट्टीवार स्वतःला नेता समजतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातलं तुम्ही स्टेटमेंट वाचा. त्यामुळे कुठल्याही नेतृत्वाचा कोणाशी समन्वयच नव्हता. त्यामुळे ज्याचा मायबापच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? आम्ही संघटनात्मक आहोत, एकीने संघटनेतनं आम्ही निवडणूक लढतो. महायुती एक आहे, भक्कम आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलतात तेच एकनाथ शिंदे बोलतात, जे देवेंद्र फडणवीस बोलतात तेच सुनीत्राताई बोलतात, जे देवेंद्र फडणवीस बोलतात तेच रामदास आठवले बोलतात आणि आमचे घटक पक्ष बोलतात. ही आमची भूमिका आहे. या राज्याला विकासाच्या गंगेमध्ये विकासाबरोबर आम्ही मोठं करण्याचं आम्ही काम करू. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि फार मोठ्या पद्धतीमध्ये राज्य तुम्हाला एक नंबरला गेलेलं दिसेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.